नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अंगणवाडी मुख्य सेविका, परिवेक्षिका या जागा झाल्यानंतर आता लवकरच अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या पदांची पदभरती सुरू झालेली आहे। तर महिला प्रवर्गांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर नक्की या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? जर का तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। वयाची मर्यादा किती असणार आहे, त्याचबरोबर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, कोण कोण या ठिकाणी पात्र असणार आहे, जिल्ह्यांवाईज जागा किती आहेत, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचबरोबर ही जर व्हिडिओ पुरुष प्रवर्गाचा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या घरातील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करायची आहे, जेणेकरून महिलांसाठी ही खूप उपयुक्त ठरू शकते। तर जास्त वेळ न घालवता स्क्रीनवरती आता पाहूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस याची मानधनी पदे सरळ नियुक्तीने या ठिकाणी भरण्यात येणार आहे। त्यासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहे। शहराचे नाव या ठिकाणी दिलेले आहे मोहोळ। रिक्त पद आहेत मदतनीस या पदासाठी 2 पद या ठिकाणी रिक्त आहेत। बार्शी या शहरामध्ये 1 मदतनीस पदाचे पद रिक्त आहे। या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे अंगणवाडी मदतनीस। या ठिकाणी मानधन दिले जाते 7500 दरमहा या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काही सबमिट करायचे आहेत ते साक्षांकित करून तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे वास्तव्याची अट। या ठिकाणी स्थानिक रहिवासी असणे गरजेचं असणार आहे। वयाची अट दिलेली आहे 18 वर्ष, किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष वयाची अट दिलेली आहे। विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापर्यंत ही शिथिल असणार आहे। जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे, ज्यामध्ये उमेदवार जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असावी। उमेदवाराला 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही, ही बाब लक्षात घ्यायची आहे। भाषेचे ज्ञान या ठिकाणी दिलेले आहे। ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदतनीस नियुक्त करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसे की उर्दू, हिंदी इत्यादी पैकी भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या, लिहिता व वाचता येणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तथापि अशा उमेदवाराने इयत्ता 10वी किंवा 10वी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतापैकी किमान 1 अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर 8वा मुद्दा आहे विधवा अनाथ उमेदवार बाबत। उमेदवार विधवा असल्यास विधवा असलेले बाबतचे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहे। सोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहे। उमेदवार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। त्यानंतर बदली अंगणवाडी कर्मचारी हे मानधन पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावी। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही, तसेच प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। प्रवर्ग दिलेले आहेत या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रत या ठिकाणी तुम्हाला जोडायच्या आहेत। अनुभव दिलेला आहे। शासकीय यंत्रणेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका
मिनी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्ष अनुभव असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांना साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत जोडावी. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 5 फेब्रुवारी 2025 ला. त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे या ठिकाणी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व, 7 गुंजे निवास, ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी, 170 रेल्वे लाईन, 7 रस्ता, सोलापूर. या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मुद्दा मेन्शन केलेला आहे, यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण बाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 10 दिवसात बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करता येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर आहे मुद्दा प्रतीक्षा यादी. जर उमेदवार हा नियुक्ती दिनांकाच्या आदेशापासून 30 दिवसांमध्ये रुजू झाला नाही किंवा अपात्र ठरविण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षापर्यंत वैध राहणार आहे. त्यानंतर आहे निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार अपील सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. 30 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी तक्रार नोंदणी करू शकता. कागदपत्राच्या प्रती तुम्हाला या ठिकाणी जोडायच्या आहेत. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या असाव्यात, जसे की साक्षांकित राजपत्रित अधिकारी किंवा माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांचे असावे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर आहे अर्ज. जाहिरातीमध्ये दिलेल्या विमुक्त नमुन्यात अर्ज करायचा आहे. अर्जात खाडाखोड, गिरवागिरवी करू नये, तसेच व्हाईटनरचा उपयोग करायचा नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या सगळ्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. सर्वात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी बघणार आहोत. निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. 30 जानेवारी 2025 शासन निर्णयात नमूद केलेल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे 80 गुण, 12वी, पदवीधर, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed, शासकीय मान्यता संस्थेत संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSCIT अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेले संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रमाणपत्र याचे एकत्रित कमाल 80 गुण व अतिरिक्त 20 गुण, विधवा अनाथ 10 गुण, अनुसूचित जाती जमाती 5 गुण, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विशेष मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग 3 गुण, अंगणवाडी सेविका, मिनी सेविका मदतनीस पदाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. तर हे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जाणार आहेत. पत्रव्यवहार करायचा. भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना जाहिरातीमधील अटी शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना कार्यालयातील नोटीस बोर्डवरती लावण्यात येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सेवा समाप्तीसाठी वयाची अट. सदर आदेशान्वये नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाची 60 वर्ष होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे अधिक घडेल तोपर्यंत सुरू राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी हा अर्जाचा नमुना दिलेला आहे. तुम्हाला हा अर्जाचा नमुना भरून त्या ठिकाणी मी मगाशी सांगितलेल्या ऍड्रेस वरती तुम्हाला सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आहे, ज्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, विवाह पूर्वीचे नाव, विवाह नंतरचे नाव, जन्मतारीख, जात, प्रवर्ग, रहिवासी पत्ता. या ठिकाणी रहिवासी पत्ता जो तुम्हाला तोच टाकायचा आहे की ज्या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत तोच तुम्हाला त्या ठिकाणी रहिवासी पत्ता टाकायचा आहे. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे फॉर्म मध्ये. उमेदवाराची सही या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर
त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला वाशिम, या ठिकाणी सुद्धा जागा निघालेल्या आहेत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5/2/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 18/2/2025 ही शेवटची तारीख आहे। तुम्हाला या ठिकाणी त्याच्या आधी त्यांच्या कार्यालयामध्ये तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे। तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 7 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। मानधन बघू शकता सर्व जे जिल्ह्यांसाठी आहे ते तुम्ही बघू शकता, मानधन हे सेमच आहे, 7,500 आहे। तर या ठिकाणी आपण शहरांचे नाव या ठिकाणी बघणार आहोत। कारंजा, रिसोड, अकोट, बार्शी टाकळी ही या ठिकाणी शहरांची नावे दिलेली आहे। पदांची संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कारंजा 2, रिसोड 1, अकोट 1, बार्शी टाकळी 3 जागा आहेत। अशा टोटल 7 जागा आहेत। जी पहिलं शहर आहे कारंजा, या ठिकाणी मराठीसाठी 1 जागा आहे आणि उर्दूसाठी 1 जागा आहे। रिसोड मध्ये 1 जागा आहे जी मराठी भाषेसाठी आहे। त्यानंतर अकोट आणि बार्शी टाकळी या शहरांसाठी उर्दू भाषा येणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अर्ज करताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। आता पूर्ण जिल्ह्यांनुसार मी या ठिकाणी PDF वाचून दाखवणार नाहीये, कारण सगळ्यांसाठी अटी शर्ती सेमच असणार आहेत। फक्त जागांच्या संख्या, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि ऍड्रेस काय असणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जाचा नमुना आहे हा। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर या जिल्ह्यासाठी जागा निघालेल्या आहेत। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण 8 पद या ठिकाणी रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा अधिकही या ठिकाणी चालू शकते। वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 35 वर्ष, कमाल या ठिकाणी 40 वर्ष असणार आहे। एकत्रित मानधन 7,500 या ठिकाणी देण्यात येणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची 18/2/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज मिळवण्याचे व जमा करण्याचे ठिकाण या ठिकाणी दिलेले आहे। कार्यालय बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, नागपूर शहर पश्चिम, कार्यालय पत्ता श्री ज्ञानेश्वर बालपांडे यांची इमारत, प्लॉट नंबर 97, हनुमान नगर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे, नागपूर। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा या ठिकाणी पूर्ण माहिती विचारू शकता। तर चौथा जिल्हा आहे अहिल्यानगर, अहमदनगर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मदतनीस या पदासाठी, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, अहिल्यानगर पूर्व यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया 2024 आणि 25। नगरपालिका जामखेड, नगरपालिका शेवगाव, नगरपंचायत कर्जत, नगरपालिका श्रीगोंदा, नगरपंचायत नेवासा या शहरातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी रिक्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। एकत्रित मानधन 7,500 प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी सुद्धा शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। वास्तव्याची अट तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रहिवासी तुम्ही तिथले असणं गरजेचं असणार आहे। वयोमर्यादा 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अर्ज शहराचे नाव, पदाचे नाव नमूद केलेले नसणे, अर्ज पूर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे, तसेच अर्जाच्या सोबत सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरवण्यात येऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घ्यायची। त्यामुळे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या साक्षांकित करूनच तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025
सायंकाळी 6:15 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे। आता मी तुम्हाला अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी सांगत आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, अहिल्यानगर पूर्व, नागुल बिल्डिंग, पहिला मजला, डॉक्टर घोरपडे हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सुरू झालेले आहे 5 फेब्रुवारी पासून 18/2/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे। तर मला मागच्या व्हिडिओवरती एकाने विचारलं होतं की अहिल्यानगर मध्ये जागा निघालेल्या आहेत का, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या। तुम्ही बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत। पदाचे नाव दिलेलं आहे अंगणवाडी मदतनीस। मानधन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 7,500 राहणार आहे। शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे। सगळ्या या ज्या पोस्ट आहे सगळ्यांसाठी हे सगळ्या अटी आणि शर्ती सेमच असणार आहे। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत एकूण मदतनीस रिक्त पदे या ठिकाणी किती आहेत, तर 15 पदे या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यामध्ये शेगाव 3 कार्यक्षेत्र आहे। शेगाव 3 रिक्त पदे 1 आहे। गांधीनगर या ठिकाणी 1 जागा आहे। चिलीम छावणी 2 या ठिकाणी 1 जागा आहे। बिच्छू टेकडी उर्दू भाषिक या ठिकाणी 1 जागा आहे। फेजरापुरा उर्दू भाषिक 1 जागा आहे। वरुडा बडनेरा या ठिकाणी 1 जागा आहे। रजानगर बडनेरा उर्दू भाषिक साठी 1 जागा। नागपूर पट्टी 2 बडनेरा उर्दू भाषिक 1 जागा। कैलासनगर 1 जागा। यशोदा 2 1 जागा। महादेव खोरी 2 या ठिकाणी 1 जागा। टिळकनगर 1, काशीराम चाळ 1 जागा। निर्मला कॉलनी 1 जागा। चमननगर उर्दू भाषिक 1 जागा। अशा टोटल या ठिकाणी 15 जागा भरल्या जाणार आहेत। अल्पसंख्याक पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे। जागांची संख्या जास्त आहे या ठिकाणी। हा अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपण बघणार आहोत अमरावती जिल्हाच आहे, पण पश्चिम भागातील या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। अमरावती शहर पश्चिम भाग, मगाशी आपण पूर्व भाग या ठिकाणी बघितलेला आहे। पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस। या ठिकाणी जागांची संख्या आहे, एकूण मदतनीस रिक्त पदे आहेत 18, ज्यामध्ये अंसार नगर उर्दू भाषिक साठी 1 जागा आहे। अंसार नगर 1 उर्दू भाषिक 1 जागा। हबीबनगर उर्दू भाषिक 1 जागा। असीर कॉलनी 1 जागा। गुलजार नगर उर्दू भाषिक 1 जागा। गुलिस्ता नगर 1 जागा उर्दू भाषिक साठी। गुलिस्ता नगर 2 उर्दू भाषिक 1 जागा। सिद्धार्थ नगर 1 जागा। गवळीपुरा 2 जागा उर्दू भाषिक साठी। रमाबाई नगर 2 जागा। आनंद नगर 1 जागा। वल्लभ नगर 1 जागा। अकोली 1 जागा। पार्वती नगर 1 जागा। म्हाडा 2 1 जागा। गवळीपुरा 1 जागा। महालक्ष्मी नगर 1 जागा। कमेला ग्राउंड 3 उर्दू भाषिक साठी 1 जागा। अशा टोटल या ठिकाणी 18 जागा भरल्या जाणार आहेत। या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी अल्पसंख्याक पदाची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे, तर या ठिकाणी सुद्धा जागांची संख्या वाढू शकते, तर जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही। त्यानंतर जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही अर्ज बघू शकता। 7 फेब्रुवारी 2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 21/2/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतीचे नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे। अंगणवाडी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। रिक्त पद ही मदतनीसच आहेत। एकूण मानधन या ठिकाणी 7,500 दिले जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिला जाणार आहे, जो की 800 ते 1000 पर्यंत नियमानुसार असणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे।
तर यामध्ये कोणकोणत्या नगरपंचायतीची नगरपालिकेची नावं दिलेली आहेत तुम्ही बघू शकता. कडेगाव आहे, कवठे महांकाळ, त्यानंतर खानापूर, जत, पलूस, शिराळा या ठिकाणी नावं दिलेली आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. वयाची मर्यादा 18 ते 35 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दिलेलं आहे की भरती प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसे की उर्दू, हिंदी, माडिया, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलुगू, भिलोरी, बंजारा पैकी एक भाषा बोलणारी असतील तर सदर भाषेचे ज्ञान त्या महिलेला असणे गरजेचं असणार आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी अर्ज कुठे सादर करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी वर्ग 1 जिल्हा सांगलीचे कार्यालय श्री खंडोबा मंदिर समोर जिजामाता हाऊसिंग सोसायटी वारणाळी रोड विश्रामबाग सांगली या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प अंधेरी पश्चिम नागरी या प्रकल्पाअंतर्गत कार्यरत अंगणवाडी रिक्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहे मदतनीस या पदासाठी. तर या ठिकाणी भरतीविषयक तपशील दिलेला आहे. अंगणवाडी मदतनीस हे पद आहे. शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा अधिकही चालू शकतं. वयाची मर्यादा दिलेली आहे. एकूण रिक्त पदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 30 पदे आहेत मित्रांनो. सर्वात जास्त पदे या ठिकाणी भरली जात आहेत. 30 पदांची संख्या आहे या ठिकाणी. अर्ज तुम्हाला कुठल्या ठिकाणी सादर करायचा आहे. अर्ज मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प अंधेरी पश्चिम दुसरा माळा रूम नंबर 209 बी विंग पॅराडाइज अंधेरी SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चांदीवाला कंपाऊंड SV रोड अंधेरी पश्चिम मुंबई 58 या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुमचा सादर करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा या ठिकाणी या जागा आपण बघणार आहोत. सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत नाशिक जिल्ह्यासाठी, ज्यामध्ये कळवण, इगतपुरी, सिन्नर, देवळा, चांदवड, सुरगाणा, निफाड, दिंडोरी येथील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सेविका आणि मदतनीस, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सेविका आणि मदतनीस अशा दोन्ही पदांसाठी या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहेत. सिन्नर साठी मदतनीस साठी एक जागा आहे, चांदवड साठी एक जागा आहे, दिंडोरी कोळीवाडा आणि कोटगल्ली यासाठी एक जागा आहे जी की सेविकेसाठी सुद्धा एक जागा आहे. त्यानंतर आहे कळवण फुलाबाई चौक या ठिकाणी एक जागा आहे मदतनीस पदासाठी. त्यानंतर सुरगाणा या ठिकाणी 2 जागा आहे सेविकेसाठी. इगतपुरी या ठिकाणी एक जागा आहे. देवळा या ठिकाणी एक जागा आहे. त्यानंतर देवळा मालेगाव रोड देवळा या ठिकाणी सेविकेसाठी एक जागा आहे. निफाड या ठिकाणी 5 जागा आहेत मदतनीस पदाच्या. तर जागांची संख्या आता आपण बघितलेली आहे. कोणकोणत्या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत ते बघितलेलं आहे. 2025 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी 10 दिवसाच्या आत अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर अर्जाची छाननी होईल 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान. त्यानंतर गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रकाशित केली जाईल जी आहे 28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 पर्यंत. त्यानंतर नोटीस बोर्डवरती यादी घोषित केली जाईल ती आहे 5 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यान या ठिकाणी वेळापत्रक लावलं जाईल. अंतिम यादी या ठिकाणी 20 मार्च 2025 ला लावली जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक सुद्धा सादर केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पण जिल्ह्यांच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत
त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.